प्रियकराने प्रेयसीला नदीमध्ये ढकलून खून का केला? कारण ऐकूनच हादरून जाल. नागपूरमधील सत्य घटना. प्रेम हे माणसाला जगण्याची प्रेरणा देणारे नाते मानले जाते, परंतु जेव्हा प्रेमामध्ये मालकीची भावना, संशय, हट्ट आणि अहंकार मिसळतो, तेव्हा तेच नाते विनाशाचे कारण ठरू शकते. संवाद हरवला, विश्वास तुटला आणि रागाने विवेक झाकला की आयुष्य उद्ध्वस्त होते. नागपूरजवळील कन्हान नदीच्या पुलावर घडलेली ही घटना तरुणांना सावध करणारी आणि नात्यांच्यातील मर्यादांचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. नागपूर शहराच्या गर्दीमध्ये अनेक चेहरे रोज एकमेकांना भेटतात आणि विसरले जातात. काही भेटी मात्र आयुष्याची दिशा बदलतात. भिलगाव येथे राहणारा मोनू उर्फ आशिष किशोर मनपिया आणि खामला येथे राहणारी अश्विनी उर्फ रश्मी उर्फ आशिडे यांची ओळख अशीच सहजपणे झालेली होती. सुरुवातीला साधे बोलणे, नंतर फोनवर संवाद, भेटीगाठी आणि एकमेकांच्या आयुष्यातील अडचणी शेअर करणे, या सगळ्यातून दोघांची जवळीकता वाढत गेली. आशीला मोनूमध्ये आधार वाटत होता, तर मोनू तिच्या सहवासामध्ये रमू लागला. काळ पुढे सरकत गेला तसे त्यांचे संबंध अधिक घट्ट झाले. शहरातील कॅफे, मंदिर परिसर, तळ्याचे रस्ते आणि शांत ठिकाणी ते तासनतास एकत्र फिरत असत. मैत्रीचे नाते आता प्रेमाकडे निघालेले होते. आशीने या नात्याकडे गंभीरपणे पाहायला सुरुवात केली. तिच्या मनामध्ये संसाराचे चित्र उभे राहू लागले. दुसरीकडे मोनूच्या मनामध्ये वेगळेच होते. तो तिच्याशी मैत्री करत होता, प्रेम असल्याचे दाखवत होता, पण जबाबदारी स्वीकारण्यास तयार नव्हता. तरीही त्याने आश्वासने दिली, भविष्याची स्वप्ने दाखवली आणि संबंध टिकून राहतील याची खबरदारी घेतली. तो केवळ प्रेमाचा बहाणा करून आपला कार्यभाग साधत असावा असा संशय आता व्यक्त होत आहे. प्रेम बहरत निघाले होते आणि आशीला आता लग्न करून संसार थाटावा असे वाटत होते. त्यामुळे आशीने स्पष्टपणे लग्नाचा विषय काढला. आपण इतके जवळ आलेलो आहोत, आता नात्याला नाव द्यायला हवे असे ती वारंवार सांगू लागली. पण तो काही ऐकत नव्हता. करूया म्हणत तिला केवळ आशेवर झुलवत होता. तो आपल्याला फसवतो आहे हे आता तिच्या लक्षात आल्यानंतर तिने मोनू विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्याचे समोर आले. त्या तक्रारीचे नेमके स्वरूप सार्वजनिकरित्या स्पष्ट झाले नसले तरी ती मागे घेण्याचा दबाव मोनू टाकत असल्याचे पोलीस तपासामध्ये नमूद करण्यात आले. आशीने तक्रार मागे घेण्यास नकार दिल्यानंतर दोघांच्यातील वाद तीव्र होत गेले. फोनवरील भांडणे, रागाचे संदेश आणि एकमेकांच्यावर आरोप सुरू झाले. दोघांच्यातील वाद दिवसेंदिवस धुमसत असला तरी भेटणे सुरूच होते. रविवार दिनांक 2 ऑगस्ट मैत्री दिन. शहरभर मैत्रीचे संदेश फिरत होते, पण तो दिवस त्या दोघांच्यासाठी अत्यंत घातक ठरणारा होता. फ्रेंडशिप डे असल्याने त्या दोघांनी सगळा दिवस एकमेकांच्या सोबत घालवण्याचे निश्चित केले होते. दिवसभर दोघे एकत्र फिरले. सायंकाळी मोनूने आशीला घरी सोडले. आशीला वाटले सारे काही आता सुरळीतपणे चालू आहे, परंतु रात्री सुमारे 11च्या सुमारास मोनू पुन्हा तिच्या घरी पोहोचला. तो शांत आवाजामध्ये म्हणाला, चल थोडं बोलायचं आहे. आशी त्याच्यासोबत निघाली. ती मोठ्या अविश्वासाने त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. दोघे आशीच्या मोपेडवरून प्रथम मोठा ताजबाग परिसरामध्ये गेले. तेथून पुढे ते खापरखेडाकडे वळले. रात्रीची वेळ, विरळ वाहतूक आणि शांत रस्ते, सगळं काही अनामिक भीती निर्माण करत होतं. त्या निर्जन जागेमध्ये रात्रीच्या काळोखात काही काळ ते थांबले होते. काही काळ तेथे थांबल्यानंतर पहाटे 2:08 ते कन्हान नदीच्या पुलावर पोहोचले. नदीवर अंधार पसरलेला होता. दूरवरून रेल्वेच्या रुळांवरील आवाज येत होता. पुलावर उभे राहून ते दोघे नदी पात्राकडे बघत होते. थंडगार वारे अंगावर घेत होते. दोघांचे बोलणे सुरू होते. बोलता बोलता पुन्हा दोघांच्यामध्ये खटका उडाला. तिने लग्नासाठी विचारले. त्याने पुन्हा एकदा काहीतरी कारण सांगत तिला टाळले. साहजिकच ती भडकली. दोघांचा वाद चांगलाच पेटला. पोलिसांच्या मते वादाच्या भरात मोनूने आशीला मारहाण केली. ती स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती. अचानक त्याने तिला जोरात ढकलले. क्षणार्धात आशी पुलावरून खाली कोसळली. अंधारामध्ये तिची किंकाळी नदीच्या पाण्यामध्ये विरून गेले. त्याच वेळी रेल्वे विभागातील एक ट्रॅकमॅन परिसरामध्ये
कामावर होता. त्याने पुलावर घडलेला सगळा प्रकार पाहिला. त्याला काहीतरी गंभीर घडल्याची खात्री पटली. त्याने तातडीने पोलिसांना फोन करून माहिती दिली. ही माहिती तपासासाठी निर्णायक ठरली. माहिती मिळताच कन्हान पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पुलावर मोपेड होते, तसेच झटापट झाल्याच्या खुणा दिसत होत्या आणि प्रत्यक्षदर्शीचा जबाब मिळाला होता. नदीमध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलीस तपासामध्ये पहाटे 2:17 मोनू मोपेड घेऊन तेथून निघून गेल्याचे समोर आले. म्हणजे संपूर्ण घटना अवघ्या 9 मिनिटांमध्ये घडली होती. तपासाची सूत्रे वेगाने हलली. मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड, CCTV फुटेज, मोपेडचा माग आणि प्रत्यक्षदर्शीचा जबाब यांची पडताळणी करण्यात आली. पोलिसांनी मोनूचा शोध सुरू केला आणि अवघ्या 18 तासांच्या आत त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. कन्हान पोलीस ठाण्याच्या ठाणेदार वैजयंती मंडवधरे आणि त्यांच्या पथकाने आरोपीचा माग काढून अटक केली. मंगळवारी मोनूला न्यायालयामध्ये हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दिनांक 11 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयित आरोपी आशिष किशोर मनपिया याच्या विरुद्ध यापूर्वी दरोडा, लूट आणि चोरीसह सुमारे 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. तर मयत तरुणीविरुद्धही 2 गुन्ह्यांची नोंद असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये दोघेही अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन असल्याचे समोर आले असून त्यांचे काही अंमली पदार्थ तस्करांशी संबंध असल्याची माहितीही पुढे आली आहे. सध्या पोलीस आरोपीची सखोल चौकशी करत असून प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास सुरू आहे. तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासानंतरच सर्व काही सत्य समोर येणार आहे.